नमस्कार. हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम चविष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने तुरीच्या डाळीचं मस्त असं फोडणीचं वरण कसं करायचं ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. डाळीला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे. डाळ धुवून झाल्यावर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ बुडेल आणि त्याच्यावर थोडंसं पाणी राहील इतकंच पाणी टाकायचं आहे, नाहीतर मग डाळ आपली चांगली शिजत नाही. ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि कुकरला लावून ह्याला 3 ते 4 शिट्ट्या करून छानपैकी शिजवून घ्यायची आहे. डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे. आता ह्याला आपण छानपैकी हटवून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि मग परत एकदा हलवून घ्यायचे. पाणी टाकल्यामुळे बाजूला जी डब्याला किंवा भांड्याला डाळ चिटकलेली असती ती पण निघते आणि आपल्याला फोडणीमध्ये पटकन टाकता येते. मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एकदा परत ह्याला हलवून घेणार आहे. तुम्हाला जर साधं वरण करायचं असेल, नैवेद्यासाठी काढून ठेवायचं असेल, तर तुम्ही ह्याच्यामध्येच मीठ टाकून ह्याला थोडंसं उकळी आणली की साधं वरण तयार होतं. थोडं काढून ठेवायचं आणि बाकीच्या वरणाची फोडणी करायची. आता आपण फोडणीचं वरण कसं करायचं ते बघूया. ह्याच्यासाठी मी कढई गरम केली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला छोटा 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी थोडी फुटत आली की ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं आणि मोहरी चांगली भाजल्यावर मी ह्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून टाकलेल्या आहेत. लसूण असं चिरून पण टाकला तरी चालतो किंवा मग खलबत्त्यात थोडा चेचून टाकला तरी पण चालतो. लसूण आपल्याला तेलामध्ये चांगल्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि ह्याला पण आपल्याला थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे. छोटा पाव चमचा हिंग टाकायचा आहे. छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे. आपण डाळ शिजताना हळद आणि हिंग टाकली होती, तरी पण कमी वाटली म्हणून मी अजून टाकली आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असला तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे सध्या संपलेला आहे. आता आपण मगाशी शिजून घेतलेली ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. पाणी पण आपण डाळीसोबत मगाशी टाकलं होतं, तरी तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाढू शकता. आपण ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत मीठ टाकलं नव्हतं, तर ह्याच्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि ह्याला आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. हॉटेलमध्ये मिळतं जसं दाल तडका किंवा मग आपलं फोडणीचं वरण मस्त असं तयार झाले. न विसरता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आणि आजची तुम्हाला वरणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.